तर आज आम्ही गावी जाण्यासाठी निघालो होतो. आता तुम्ही विचारत असाल, तुम्ही नेहमी-नेहमी गावाकडे का जात असता? गावी जाण्याचं कारण असं, कारण माझ्या दिराचाच म्हणजे माझ्या भावाचा एंगेजमेंटचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही गावी निघालो होतो. मग आम्ही एका ठिकाणी मस्तपैकी ज्यूस पिण्यासाठी थांबलो. यांचं मस्त स्लो मोशनमध्ये ज्यूसचा आनंद घेणं सुरू होता. मग तिथून निघालो होतो. खूप छान भारी व्ह्यू झालेला होता. खूप भारी निसर्गरम्य वातावरण झालेलं होतं. समोर जात नाही तर तेवढ्यातच आम्हाला पाहुणे दिसले. पाहुण्यांनी तर पूर्ण अख्खं मार्केटच जाम करून ठेवलेलं होतं. पाहुण्यांना केलं साईडला केलं आणि पोहोचलो मेकरमध्ये. मेकरमध्ये पोहोचलो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण माझ्या अहोला भूक लागली होती. बघू शकता किती मासूम चेहरा झाला होता त्यांचा. कारण त्यांना खूप भूक लागलेली होती. मग निघालो तिथून, मग पोहोचलो चिखलीमध्ये. चिखलीमध्ये टाकी फुल करून घेतली गाडीची आणि गेलो मोबाईल शॉपला. कारण मोबाईल शॉपमध्ये आम्हाला नवरीसाठी मोबाईल घ्यायचा होता. मग आम्ही मोबाईल वगैरे बघितला आणि मोबाईल एक सिलेक्ट केला आणि गेलो दिगीकर ज्वेलर्समध्ये. दिगीकर ज्वेलर्समध्ये आम्हाला नवरीसाठी चेन, पट्ट्या आणि नथ घ्यायची होती. मग आम्ही ते दोन्ही सामान घेतलं आणि मग ही म्हणे, की माझ्या पण कानात मला बाळी बसवून घ्यायची. मग यांची पण बाळी बसवून घेतली. बघू शकता कसे मटकत आहेत आरशामध्ये बघून. मग आम्ही बिल पे वगैरे केलं आणि निघालो राजेश फॅशनमध्ये. राजेश फॅशनमध्ये आम्हाला नवरीसाठी कपडे घेणे होते. मग त्यांनी एक कुर्ता सिलेक्ट केला. बघू शकता यांनी खूप सारे कुर्ते बघितले होते. त्यांना त्यातला एक आवडला फायनली. मग यांच्याकडे कॅमेरा गेला तर हे म्हणे, माझ्या वेळेस मी फर्स्ट याच्यातच सिलेक्ट केला होता. मग आम्हाला ते जॅकेट काही आवडलेलं नव्हतं म्हणून आम्ही जॅकेट काही घेतलं नाही, कुर्ताच घेतला. मग शॉपिंग केली आणि निघालो घरी. तर तुम्हाला एंगेजमेंटचा ब्लॉग बघायचा असेल तर नक्कीच आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा.